हॅलो. तर आज आम्ही निघालोय लातूर जिल्ह्यातल्या जळकोट या ठिकाणी. जळकोट तालुका आहे लातूर जिल्ह्यातला. तर तिथं आमच्या मॅडमचं परत एकदा एक शैक्षणिक काम आहे. त्या कामानिमित्त हॅलो. त्या कामानिमित्त आम्ही परत एकदा निघालोय. चॅनल वेलकम टू अवर ब्लॉग. परत आता तू बोल. मॅच 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 मॅच. तर आता आम्ही आहोत लातूरच्या राजीव गांधी चौक मध्ये. तर राजीव गांधी चौक मधून निघालोय. आता आम्ही इथून शिरूर ताजबंद मार्गे जळकोटला जाणार आहोत. आणि जळकोटला गेल्यानंतर तिथलं काम आवरून वेळ असेल शिल्लक तर मग तिथून उदगीरला आणि उदगीरवरून मग परत लातूरला येणार आहोत. आणि आज कदाचित जमलं तर आम्ही लातूरच्या यात्रेमध्ये पण जाणार आहोत, म्हणजे फॅमिली सोबत. त्या दिवशी आम्ही दोघंच गेलो होतो, आज फॅमिली सोबत जायचंय. बघू काय होतंय कसं होतं, तुम्हाला दाखवतो आम्ही. तुम्ही फक्त आमच्या सोबत राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत. खूप मजा येणार आहे. आम्ही लातूरची यात्रा पण तुम्हाला दाखवू. आणि जे लातूरच्या आसपासचे लोक आमचा ब्लॉग बघत असतील त्यांनी लातूरच्या यात्रेला या. खूप मस्त एन्जॉय करा, खूप मस्त इथं खरेदी करा. खरेदी केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या वस्तू कमी किमतीमध्ये मिळतात यात्रेमध्ये. यात्रेच्या निमित्तानं खूप लांबून दुरून वगैरे बाजारपेठा आलेल्या असतात, म्हणजे व्यापारी लोक आलेले असतात. आणि त्या व्यापारी लोकांनी खूप सारा मेहनतीनं हे सगळं उभं केलेलं असतं. आणि पारंपरिक पद्धतीची यात्रा टिकवणं हे आपलं काम आहे. यात्रा वगैरे जुन्या काळात ह्या गोष्टींचं सगळं खूप जास्त महत्त्व होतं. पण आता नवीन पिढीला मॉलच्या जमान्यामध्ये यात्रेचं एवढं काही किंमत राहिली नाही असं मला वाटतंय. पण यात्रा टिकवणं, यात्रा जपणं हे तुमचं आमचं काम आहे. यात्रेमध्ये आपण सर्वांनी गेलं पाहिजे. तिथं खूप साऱ्या लोकांचं पोट भरण्याचं साधन सुद्धा यात्रा आहे. आणि यात्रेमधला आणि मॉलमधला डिफरन्स खूप मोठा आहे. आणि यात्रेमध्ये जी मजा येते, यात्रेमध्ये जो एन्जॉय होतो तो खूप जास्त वेगळ्या लेवलचा एन्जॉय आहे यात्रेमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही यात्रेला या, लातूरच्या यात्रेला या. तुम्ही दुरून येत असाल तर तुम्ही आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता की आम्ही येत आहोत, आपण भेटू सुद्धा शकतो. पण यात्रेला तुम्ही नक्की यावं अशी आमची दोघांची इच्छा आहे. तर तुम्ही यात्रेला नक्की या. तर चला आपण आता बघू किती वेळात आम्ही जळकोटला पोहोचतोय, काय होतंय, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवू. चलो गाडीमध्ये थोडंसं दूरचा प्रवास होता म्हणून गाडीमध्ये पेट्रोल भरायला पेट्रोल पंपवर आलेलं आहे. पेट्रोल भरून थेट जाणार आहोत जळकोटला. मला दाखवलंय ग, निसर्ग दाखव, निसर्ग. तू आहेस माझा निसर्ग. रिॲक्शन रिॲक्शन रिॲक्शन. तुम हो तो जिंदगी है. काय पाहिजे? घडी खराब झाली. देतो की एवढा चुना लावायची गरज नाही. चप्पल बी तुटले. आताच घेतले, 1 महिना बी झाला. तुटले हो. लय मारी. आता मी कसं जाऊन तोडले. वस्तू टिकवायचं लय जागीरदाराने करायचं. निसर्ग आम्हाला दिसत आहे. निसर्गाचा आनंद घेत 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 आम्ही निघालोय. सुंदर एकदम. आणि बेसिकली काय माहितीये का, बघ असं निसर्ग बघायला भेटते म्हणून तुला फिरायला चल म्हणते मी. हो मग इथं बघ ना, आलो की आता रोजच. हा रोज फिरायला जाऊ. आणि काय करतो, 1-4-5 घरचे धुणं भांडे पकड. मी बी कोणाच्या हाताखाली कामाला जातो आणि मग असं रोज फिरू. आपण जेवढं काम करलं तेवढ्यात भागत नाही का? काय काम सोडून फिरायला यावं लागेल ना मला रोज. धुणं भांडे बी कामच आहे कर ना मग. तर आम्हाला आता या ठिकाणी रस्त्यात एका ठिकाणी पाणीपुरीचा गाडा दिसलाय. आणि गाडा बघितल्या ह्या पोरीला भूक लागली. आणि ही खादाड पोरगी एवढी तिखट पाणीपुरी खाते, एवढी तिखट पाणीपुरी खाते की बस. एवढी तिखट खात जाऊ पाणीपुरी काय. चला पाणीपुरी खायचं.
पुढे एक अर्धा किलोमीटर असणार एक गाव आहे हाडुळती म्हणून. आमच्या लहानपणी आम्ही तिथं राहायचो. आता आम्ही त्या गावात आलोय. तर लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत या गावातल्या. तर त्या आठवणी अशा जाग्या झाल्यासारख्या वाटायला लागल्यात. त्यामुळं आणि आमचं घर इकडच्या साईडला होतं. तर घराकडे जाऊन यावं का, म्हणजे घर जिथं होतं आमचं तिथं जाऊन यावं का असं वाटायला लागलंय. कसं का, जायचं का? चल जाऊया. तर चला, हिचं पण म्हणणं आहे जाऊया. त्या बघ हे जे हॉटेल आहेत ना, हे आमच्या लहानपणीपासून इथंच हॉटेल. कोणत्या आठवणी जाग्या झाल्या हे सांगू. शहराच्या, गावाच्या, आणखी गावाशी रिलेटेड असणाऱ्या, आणखी एवढ्याच काही वेगळ्या आठवणी. ज्या ठिकाणी लहानपण घातलंय, ज्या ठिकाणी बालपण घातलंय, त्या आठवणी खूप महत्वाच्या असतात. अजून कोणत्या आठवणी आणि होत्या? हे गाव, हे शहर खूप बदललंय. खूप म्हणजे प्रोग्रेस ह्याच्यामध्ये झालेली आहे. आम्ही इकडे राहायचो, इकडच्या भावनेच्या बऱ्यात बुडवशील कोणाला तर. अगोदर खूप दूर वाटायचं, पण आता खूपच जवळ वाटायला लागले. अरे किती आहे एवढंच, एकदम जवळ, एकदम जवळ वाटायला लागले. आता अगोदर एक गिरणी होती, त्या गिरणीमध्ये आम्ही पीठ दळायला यायचो, पण आता सगळं बदललंय. अरे लईच जवळ आले. किती जवळ आहे. अगोदर लहानपणी खूप लांब वाटायचं, एवढं लांब वाटायचं. जर घरच्यांनी काय सांगितले जाऊन काय तर आण सामान, तेवढ्या लांब मी जात नाही असं म्हणत होतो मी. हे असे घरी पहिले काहीच नसतील ना, असे मोठे घर वगैरे है ना? नाही, काहीच नव्हतं. सगळे रिकामे प्लॉट होते इथं. हो, सगळे रिकामे प्लॉट होते. नेमकं मी कुठं चाललोय मला काहीच कळत नाही. कुठं चाललोय नेमकं कोणत्या आठवणी ताज्या करायला चाललास तू? कोणत्या गल्लीत चाललास? ताज्या शिळ्या काहीच नाही. मग कुठं बी कसं घुसलास? पण आमचं घर इकडंच कुठंतरी होतं. आमचं घर इकडंच कुठंतरी होतं. आमचं घर इकडंच कुठंतरी होतं. आता मला काहीच आठवत नाही. राजमाता. आता मला काहीच आठवत नाही सध्या. जाऊ दे रे बाबा, कुठं जाईल दुसऱ्याच्या घरी. ही विहीर आहे का? कोणती? ती नाही, पाण्याची टाकी. अरे लई लांब आलो आपण. पाण्याची टाकी बरोबर. त्या बाया बायाला वाटलं साहेब झाला कोणता, अंगणवाडीचं कोणतं आले वाटलं त्यांना. अरे त्यांना वाटलं त्यांचाच व्हिडिओ गेला. आमचं अगोदरचं घर इथं होतं आणि या रोडमध्ये अगोदरच्या पेक्षा आता काहीच प्रोग्रेस नाही. अगोदर रोड जसा होता आता पण तो रोड तसाच, अगदी तसा. इकडं रोड बी गेले, इथं जायला वर आमचं घर इथून इकडं होतं वर, इथून घराकडे जायला रस्ता ना. रडशील काय एवढी झाड आठवण नाही होती? ते पांढरं पांढरं घर आहे काय पांढरं, आणि त्याच्या अलीकडलं आहे का ते चिटकून आकाशी कलरचं थांब दाखवते. हिरवं, तिथं होतं आमचं घर आधी. टावर दिसला का ती होतं घर आमचं. लय लांब वाटत होतं का आधी. आठवणी असतात जुन्या जुन्या आठवणी. ही रोड काय बदलला नाही बघा, जसा होता तसा. हे अर्धा फोडलेला आहे का रोड? हा, ही तिकडचा कचरा इकडे आलाय वाटतं, फोडलेला आहे किंवा शाहरुख नावाचा एक मुलगा राहत होता आणि त्यालाच ओळखतो. शाऱ्याचं घर म्हणून, शाऱ्यात तिथे पेट्रोल पंप होता अगोदर. एवढं जवळ होतं? हो, शाऱ्याचं घर होतं. शाऱ्या वगैरे सगळंच. इथं एक काकू राहत होते, आम्ही त्यांच्याकडून दूध घेत होतो. किती जवळ आहे, लई लांब वाटत होता आधी. चलत जायचं म्हणलं की नको वाटत होतं. इथं ना एक जनरल स्टोअर्स आहे शुभम म्हणून, त्याच्याकडूनच घ्यायचो आम्ही. काय तो दिसला समोर, शुभम जनरल अँड गिफ्ट. ठरलेलं होतं त्याच्याकडून काय शैक्षणिक साहित्य. तिथे सहारा ज्यूस, सुहाना म्हणून ज्यूस सेंटर, लय भारी ज्यूस पावडर.
मागे गेले की पण गाडी लावायला जागा. ज्या गावात लहानपण घालवलं त्याच गावातच बायकोला घेऊन आलो. लहानपण म्हणजे किती, 2री 3री 4थीला असताना इथं राहतो तुम्ही. योगायोग आला, योगायोग. जाता जाता जावं म्हणतात. चलो चलो पुढे बघा. लहानपणी आम्ही पप्पाला म्हणायचो, पप्पा शाळेहून आले 4 वाजता की म्हणायचो ज्यूस प्यायला घेऊन जावा, ज्यूस प्यायला घेऊन जावा. त्यावेळेस एवढा असं क्रेज नव्हती. आठवड्यातून एखाद्या वेळेस ज्यूस प्यायला घेऊन जायचे पप्पा. मग पप्पासोबत आले की भारी वाटायचं. असं आम्हाला दोघाला पण घेऊन यायचे पप्पा. आणि मग इथं बसून ज्यूस प्यायचो आम्ही. ते दुकान खूप जुनं आहे, इथं बसून ज्यूस प्यायचो आम्ही. त्यावेळेस सगळं आठवायला लागले आता. मग इथं एक साईडला एक भेळचा गाडा होता, मला भेळ आवडायची. मग मी 2 भेळ घ्यायचो, एक विवेकला एक मला. तर मग त्यावेळेस विवेक लहान होता आणि विवेक लहान असल्यामुळे त्याला ती अख्खी भेळ संपत नव्हती. मी माझी खाऊन मग त्याची खायची. वाटलंच असलं लहानपणापासूनच ही सवय आहे वाटलं. आता पण तसंच करतोस त्यावेळेस भेळ की मी लहान आहे. त्यावेळेस भेळ किती रुपयाला होती? फक्त 5 रुपये. फक्त 5 रुपयाला भेळ होती. नंतर मी थोडा मोठा झाल्यावर मी 7 रुपयाला भेळ झाली. मग आई मला जर बाजारात काही सामान आणायला पाठवली तर मी अख्ख्या सामानामध्ये 5च रुपये उरवत होतो. उरलेल्या 5 रुपयाची भेळ खाऊन जात होतो. 5 रुपये उरवायचे, फक्त 5 रुपये. नंतर भेळ 7 रुपयाला झाली. मला आठवतं मी इथं हायेस्ट किमतीची भेळ 7 रुपयाची खाल्लेली आहे. आणि त्यावेळेस ज्यूस 10 रुपयाला होतं, फ्रूट ज्यूस. आणि आता जवळपास ज्यूस इथं ह्या गावामध्ये मिळायला लागले 40 रुपयाला. म्हणजे काळ बदलला, वेळ बदलली, किंमत बदलली, सगळं काही बदललं. बदल ही काळाची गरज आहे. असं चलो रडशील. स्वाद तसाच आहे का बदललाय? बघतो. तीच चव परत एकदा खूप दिवसानंतर. तुला कधी वाटलं होतं का ज्या ठिकाणी तू लहानपणी ज्यूस प्यायचा असं त्या ठिकाणी बायकोला सोबत घेऊन येशील? वाटलं होतं की म्हणजे तुला लग्न करायचं होतं आणि अगोदर नाही म्हणलं की काहीतरी संत बनणार होते बाबा. मग विचार कसा केला बोलती पण चला कुठे जायचं? आ कुठे? आ तुला माहित काय माहित काय माहित माहित काय माहित चला मम्मीला सांगतो मग काय तुला मग जाणार असं इच्छा सांगायची. मी नेतो की चल दम्या गाडी इकडे वळवली तर बोल भाऊ. एवढं उदगीरमध्ये काय आहे का नाही येडं व्हायचं. होय मम्मी आहे, बहीण आहे, आजी आहे, मामा आहेत, मामी आहेत, लेकरं आहेत. का राहते आमच्या तिथं आहे. आम्ही एवढं करत नाही. तुम्ही जवळच राहता 24 तास. चला सासरवाडीमध्ये जवळ राहते ना तुला एवढं एवढं मी करत नाही. सिलेक्ट करायचं की छान आले सगळे. सप्तपदीचे सगळे छान आहे. मला हे सप्तपदी डान्समुळे तर झाला. डान्स केलो नसतो तर काय लग्नात डान्स नाही ना काय नाही. लई नाद हो. नाईटला ठेवायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. सोयऱ्या धायऱ्याचा विचार करून नाईटला ठेवलं नाही. नाईटला ठेवलं असतो तर मी 1.5 लाखाला वाचलो असतो. चल यावं का? चलो तर आता आम्ही उदगीरला आलो होतो आणि उदगीरवरून आता परत निघालोय. मस्त उदगीरमध्ये पोटभर जेवण झालं. चिकन बिर्याणी होती भारीच्या भारी. चिकन बिर्याणी, रस्सा, काकडी, कांदा, लिंबू, गाजर, बीट
सब कुछ था, तो हमने सब कुछ खा लिया है. ऊपर से सोप भी खाली आहे. आणि आता निघालोय लातूरच्या दिशेनं. त्यात आमच्या मॅडमने आउटफिट चेंज केलाय, अख्खा चेंज केलाय. का तर यात्रेत जायचंय म्हणून. हिला कोण बघणार आहे की का नाही की ओ कुछ भी काय यात्रेत जायसाठी चांगले कपडे घालतात कोण. मी तर हाफ पॅन्टवर गेलो कित्येक वेळेस. आता उगं मास्तर झाला, उगं लेकरं विक्र भेटतात मध्ये मध्ये म्हणून जरा चांगले बऱ्यापैकी कपडे घालून जावं लागतं. हाफ पॅन्टवर गेलो मी. एकदा माझा हाफ पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरून नेतो चोराला. कळालं का नाही? एवढा धन दौलत बेशुमार दौलत काय कामाची मग हाफ पॅन्टीवर जाऊन? नाहीच आपल्याकडे बेशुमार धन दौलत कमवायची ती. म्हणजे कष्ट कर अंजे कष्ट कर. कष्टाला पर्याय नाही अंजे. तू करलेलास की कष्ट? कोण? तू तुझी बायको भागवलास का नाही? मला कशाला कष्ट तू पण कर ना मग. दोघांचं मिळून किती होईल विचार कर. तुझ्या एकटाच तेवढं हुलाले, माझं काय एवढं? तेच माझ्या एकट्याचं हुलाले तर दोघांचं किती होईल. कळालं का नाही? आईश आराम करत नवरा आणि बायको ही संसाराच्या गाड्याचे दोन चाक आहेत. एकच चाक जर पुढे चाललं आणि एक चाक जर मागे राहायला लागलं तर असं चालत नाही. दोन्ही चाक समान चालावे लागतात. हा गाडीचे टायर चालले आहेत आता सध्या. आता कुठे जायचंय? बाकीच्या बाबतीत कसं करतेस बरोबरी. भांडणाच्या, रुसून बसायच्या, आगाव बोलायच्या. तू केव्हा बोलला होतास तसं? तू कसं बोलला होतास तेव्हा? तू कसं बोलला होतास? बाकी काम मी 4ला उठतो सकाळी 4ला. तू 7:30ला. हो ना मग तू 7:30ला. वा नाईस ब्रो. यू आर चालाक ब्रो, यू आर चालाक. माझं सगळं काम होतंय का नाही 10 वाजेपर्यंत? काम होण्याला महत्व नाही. काय काम होण्याला महत्व नाही. अजून जास्त काम कर मग. यू आर चालाक ब्रो, यू आर चालाक. ऑलवेज. जेवण भारी होता. बिर्याणी अम्मा बहुत अच्छी थी रे. तर आजचा व्लॉग इथे संपला. नेक्स्ट पार्ट 2 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.